नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची मागील वर्षाची 2023ची इंग्रजी विषयाची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. मागील वर्षी 6 मार्च 2023 रोजी हा आपला इंग्रजीचा बोर्डाचा पेपर झाला होता. ती क्वेश्चन पेपर आपण चालू वर्षासाठी सरावासाठी अभ्यासायचे. अशाच धर्तीवर आपला आजचा पेपर हा सुद्धा असणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी इंग्लिश 80 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाईल. त्याची ॲक्टिव्हिटी शीट बघा. सेक्शन 1 10 मार्कांसाठी. क्वेश्चन 1A, डू ॲज डायरेक्टेड. करेक्ट वर्ड्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपल्याला दिलेले शब्द लावायचे आहेत, म्हणजे ABCDच्या क्रमाप्रमाणे लावायचे आहेत. तिसरे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. विरामचिन्हांचा वापर करा. चौथ्यामध्ये एक शब्द दिलेला आहे आपल्याला, बेंचमार्क. यावर आधारित आपल्याला कमीत कमी 3 लेटर बनवायचे आहेत. बेंचमार्क. नेक. या पद्धतीने. त्यानंतर पुढचं, एक कृती दिलेली आहे, ती पूर्ण करायची. स्कूलला रिलेटेड शब्द लिहायचे आहेत आपल्याला. फेमस, बिग, स्मॉल, स्टुडंट्स, बेंच. त्यानंतर थिंकला रिलेटेड असे शब्द लिहायचे आहेत पुढं, केपासून तयार होणारा. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड विभाग 2 गुणांसाठी. दोघांपैकी एकाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं 1 मार्कासाठी न्यू वर्ड्स बनवायचे आहे आपल्याला या ठिकाणी. सूचनेप्रमाणे आपण प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर सेक्शन 2 20 मार्कांचा आहे, टेक्स्च्युअल पॅसेजसाठी. बघा, क्वेश्चन 2A मध्ये एक पॅसेज दिला आहे आपल्याला 10 मार्कांसाठी. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, A1 मध्ये आपल्याला चुकीबरोबर विचारलेलं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. ती पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला शोधायची आहेत आणि ठरवायचे चूक इतकी बरोबर. त्यासाठी आपल्याला पॅरेग्राफ वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर 4N. A2 मध्ये एक वेब दिलेला आहे, तो कंप्लीट करायचा आहे. कॅरेक्टर इन द पॅसेजमधले जे काही कॅरेक्टर असतील ते शोधून लिहायचे आहेत.
A3मध्ये रिकाम्या जागा आहेत. कंसात काही शब्द दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी अचूक शब्द आपल्याला त्या रिकाम्या जागेत टाकायचा आहे आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर A4 सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. A5चं उत्तर लिहायचं आहे. ऑनलाईन शॉपिंग संदर्भात तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का त्याचं कारण लिहायचे 2 गुणांसाठी. त्यानंतर B भागामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्कांसाठी. दिलेला पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत. B1मध्ये आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग टेबल पूर्ण करायचं आहे. पॅसेजच्या आधारे हा पॅसेज विरुद्धार्थी शब्द लिहा. पॅसेजमध्ये आलेले आहेत ते शब्द लिहायचे. डू एस डायरेक्ट. सेक्शन 3 पोएट्री कवितेवर आधारित 10 मार्कांसाठी हा विभाग आहे तिसरा. 3A 5 मार्कांसाठी. बघा या ठिकाणी गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि कंसामध्ये 2 शब्द दिलेले, दोघांपैकी एक अचूक शब्द त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. त्यासाठी पॅसेज दिलेला आहे. त्यानंतर एक कृती पूर्ण करायला सांगितले. पुढं रॅमिंग वर्ड लिहायचे आहेत. B भागामध्ये 5 गुणांसाठी पोएम दिलेली आपल्याला, ती वाचायची आहे. त्यानंतर त्या पोएमवर आधारित त्या मुद्द्यांचं उत्तर लिहायचं आहे. कवितेचं नाव लिहायचं आहे. कवितेचे लेखक कवी लिहायचे. बघा या ठिकाणी दिलेले G.M. मोरेज. टायटल दिलेले असेल बघा या ठिकाणी. त्यानंतर कवितेचा मध्यवर्ती कल्पना, कशावर आधारित ही कविता आहे ते लिहायचे. त्यानंतर सेक्शन 4 नॉन टेक्स्टुअल पॅसेज, बाहेरचा पॅसेज दिलेला आहे आपल्याला एक. 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पॅसेजवर आधारित आपल्याला या गाळलेल्या जागा कंप्लीट करायच्या आहेत. पॅसेजमध्ये ही वाक्य शोधायची आहेत आणि पुढचं लिहायचं आहे. त्यानंतर कंप्लीट द वेब डायग्राम. जोड्या लावायच्या आहेत.
सूचनेप्रमाणे कृती करा. समरी रायटिंग बी भागामध्ये 5 मार्कांसाठी. सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्कांचा असतो. त्यामध्ये आपल्याला लेटर रायटिंग करायची आहे. क्वेश्चन नंबर 5A मध्ये 2 लेटर आपल्याला या ठिकाणी दिले जातील. दोघांपैकी एक लेटर आपल्याला लिहायचे 5 मार्कांनी. बघा ते पहिलं आणि दुसरं लेटर. दिलेले विषय पहा आणि त्यावर आधारित हे लेटर आपल्याला या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर बी भाग 5 गुणांसाठी डायलॉग रायटिंग. ड्राफ्टिंग स्पीच संवाद घडवून आणा. हेल्थ अँड डाएट या विषयावर आधारित. 6 क्वेश्चन नंबर 5 मार्कांचा आहे. चार्ट पाहायचा आहे. त्यावर आधारित आपण उत्तर लिहायचं या प्रश्नाचं. नॉन व्हर्बल टू व्हर्बल. त्यालाच ऑर हे. बी भागामध्ये एक्सप्लेन द थीम 5 मार्कांना. न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे आपल्याला या माहितीच्या आधारे. स्टोरी डेव्हलप करायची. ऑर लाईव्ह हा प्रश्न. त्यानंतर सेक्शन 6 क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन स्किल डेव्हलपमेंटसाठी 5 मार्क आहेत. काही शब्द दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. त्यांचं मराठीत अर्थ मिनिंग लिहायचं आहे. 2 गुणांसाठी कोणतेही 4 आपण सर्व लिहून ठेवायचे म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळतात. त्यानंतर बी भागामध्ये काही वाक्य दिलेले आहेत. त्याचं मराठीत अर्थ लिहायचा आहे 2 गुणांसाठी. आणि सी मध्ये म्हणी दिलेले आहेत ते मराठीत लिहायचे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. असाच पेपर आपल्याला 2024चा द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. आपल्याला यासारखे इतर विषयांचेही पेपर्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली SSCची प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.